सिंह राशी. नमस्कार मंडळी, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबकराज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील जून महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. या जून महिन्यामध्ये काही ग्रह राशी परिवर्तन करत आहेत. 1 जून या दिवशी गुरु ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 8 जून या दिवशी शुक्र ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 15 जून या दिवशी सूर्य ग्रह मिथुन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 20 जून या दिवशी मंगळ ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 22 जून या दिवशी बुध ग्रह कर्क राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा सिंह राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान सिंह राशी. सूर्यग्रह. सूर्यग्रह 15 जून या दिवशी वृषभ राशीतनं मिथुनेमध्ये येत आहे. लग्नेश ग्रह आणि तोही सूर्य ज्या वेळेला दशमात जातो तर मोठं राजकीय पद दिल्याशिवाय राहत नाही. नुसतं राजकारणाशी संबंध येतो का, तर आपण ज्या ठिकाणी नोकरी करतो तिथे आपल्याला मोठं पद मिळणे, आपल्या नोकरीमध्ये बढती होणे, एखाद्या संस्थेचं अध्यक्षपद मिळणे, थोडक्यात आपण जिथे काम करतो तिथे आपल्याला मोठं पद प्राप्त होण्याचा योग या महिन्यात आलेला आहे. पद प्रतिष्ठा प्राप्त होण्याचं आणि त्याचं लाभात रूपांतर होत आहे 15 तारखेच्या नंतर. विचारांची प्रगल्भता खूप मोठी असणार आहे. जीवनामध्ये ज्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्याचं पॉझिटिव्ह गोष्टींमध्ये रूपांतर होत आहे. द्वितीय स्थान या स्थानाला विचार करता या स्थानाचा स्वामी बुध ग्रह हा 22 तारखेपर्यंत मिथुन राशीत आहे आणि नंतर तो व्ययामध्ये जाणार, म्हणजेच कर्क राशीमध्ये जाणार आहे. आता धनस्थानाचा मालक लाभामध्ये म्हणजे मिळालेल्या पैशांचं मोठ्या लाभात रूपांतर होणे, एखाद्या चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणे आणि ते पैसे आपल्याला चांगल्या स्वरूपात परतावा देऊन जाणे यासारखी दुसरी लक्ष्मी प्राप्तीचा योग राहत नाही. अतिशय चांगला योग तुमच्यासाठी 22 दिवस आलेला आहे. त्या 22 दिवसांच्या नंतर ज्या वेळेला धनस्थानाचा स्वामी हा व्ययात जाईल त्यावेळेला मी 22 तारखेनंतर तुम्हाला सांगू इच्छितो, पैसे विचारपूर्वक खर्च करा. नाहीतर धन कितीही असलं कुबेराचं तरी ते कमी व्हायला वेळ लागत नाही. आवश्यकता गरज असेल तेथेच खर्च केलं पाहिजे. कुटुंबातील सदस्य परदेश गमन करण्याचा योगही या निमित्ताने कुंडलित पत्रिकेत तुमच्या दिसतो आहे. तृतीय स्थान स्वामी शुक्र 8 जूनला राशी परिवर्तन करून मिथुनेतनं कर्केमध्ये जातो आहे. पहिले 8 दिवस शुक्रदेवांचे उपचयाचे मालक, उपचयात त्यांचा स्वामी ग्रह विराजमान होणं, म्हणजेच व्यापार उद्योग धंद्यामध्ये कुठलीही तडजोड न करता चांगल्या गोष्टीला, चांगल्या मार्गाला भगवंताच्या आशीर्वादानं, ग्रहांच्या कृपेनं आपण जात आहोत असा भास झाल्याशिवाय तुम्हाला राहणार नाही आणि तो सत्यात उतरल्याशिवाय राहणार नाही. मग ज्या वेळेला लाभातनं हा उपचयाचा मालक व्ययात जाईल, म्हणजेच कर्क राशीमध्ये जाईल, त्यावेळेस मी सांगेल पहिल्या 8 दिवसांच्या नंतर अतिशय मोठी काही घोडदौड तुम्ही करू नका. म्हणजे मोठं कर्ज घेणं, अनेक लोकांना बरोबर घेणं, मग त्याच्यातनं आपण थोडंसं अटकू शकतो, फसवू शकतो. गरज असेल तर पार्टनर घ्या. चतुर्थ स्थान या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 20 दिवस पहिले मेष राशीत आणि नंतर तो वृषभ राशीमध्ये जाणार आहे 20 तारखेला. चतुर्थेश भाग्यात आहे. हो, या महिन्यात वाहन घेऊ शकाल. हो, या महिन्यामध्ये वास्तू घेऊ शकाल. हो, या महिन्यामध्ये जमीन जागा घेऊ शकाल. कार्य कर्तृत्वाला कोणाचीही जोड नसणारे एवढं चांगलं कार्य तुम्ही करणार आहात पुढे जाऊन.
आणि ज्या वेळेला हा चतुर्थेश भाग्यातनं तुमच्या कर्मामध्ये जाईल 20 तारखेच्या नंतर, त्यावेळेला कार्याची कामाची तत्परता वाढवेल, कामाचा लोड वाढवेल, परंतु तुम्ही तरीही न डगमगता जे जे काही कार्य हातात येईल ते पूर्ण केल्याशिवाय राहू नका. तोच तुमचा खऱ्या अर्थानं विजयाची वाटचाल मोकळी करून देणारा योग असणार आहे. पंचम स्थान स्वामी गुरु ग्रह, या महिन्यामध्ये गुरु महाराजांचं विचारावं काय, परंतु सिंह राशीला ते येत आहेत 12वे. त्यामुळे कर्जाच्या बाबतीत विचारपूर्वक पैसा उचललेला बरा, परंतु व्ययात जाताय, उच्चीचे होताय. आणि पंचमेशाचे मालक आहेत, शिक्षणामध्ये मोठी संधी मिळवून देणार आहे. अचानक म्हणून लॉटरी लागण्याचा योग येणार आहे. इष्टदेवतेच्या कृपेची साधना केल्याची फलप्राप्ती जीवनामध्ये प्राप्त झाल्याशिवाय राहू शकत नाही आहे. संतान प्राप्तीच्या दृष्टीने उत्तम कालखंड आहे. षष्ठ स्थान स्वामी शनी ग्रह अष्टमात विपरीत राजयोगामध्ये. नोकरीमध्ये बढती, नोकरीमध्ये चांगलं पद, नोकरीमध्ये पैशाची वाढ, नोकरीमध्ये चांगली प्रतिष्ठा प्राप्त होणे, मातुल घराण्यातील लोक जवळ येणे, मैत्रीचं द्विगुणित आनंदाच्या स्वरूपामध्ये रूपांतर होणे, शत्रूंनाही जवळ करणे, एका गोटात आणणे, असे तर योग आहे तुमचे. सप्तम स्थान स्वामी शनी ग्रह सप्तमेश अष्टमात गेलाय. विवाह करत असताना योग्य निर्णय, योग्य विचार तुमच्यासाठी चांगला असेल, अन्यथा त्रासाला सामोरे जावं लागू शकतं. लेट होऊ द्या, परंतु तो योग्य होईल, चांगला होईल, अडथळे न आणणारा होईल विवाह. अष्टमेशाचा मालक गुरु ग्रह व्ययामध्ये उच्चीचा झालाय, विपरीत राजयोग दिलाय. अचानक धनप्राप्ती, अचानक कोर्टाचे केसेसचे निकाल तुमच्या बाजूनं लागणं, मोठी धनसंपत्ता मिळणं, वाढ होणं, अगदी अपेक्षा नसताना या सगळ्या सुखांची प्राप्ती होते या सिंह राशीच्या. भाग्यस्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा स्वतः भाग्येश भाग्यात 20 तारखेपर्यंत गुरुचं कवच एवढं कडक झालंय, कुठलीही वाईट दुर्शक्ती प्रवेश त्यात करू शकणार नाही, यशामध्ये अडथळा आणू शकणार नाही. परदेशात स्थित होण्याचा, राहण्याचा, वास्तू घेण्याचा योग आहे. दशमस्थानाचा विचार करता स्वामी शुक्र देव पहिले 8 दिवस लाभामध्ये आहे. मिळालेल्या कर्माचं लाभात रूपांतर, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करणं. 8 तारखेनंतर जर तो पैसा जवळ राहत असेल तर तो ज्यावेळेला शुक्र ग्रह दशमेशाचा मालक व्ययात जाईल, कर्ज करून देईल, हसलेला हातातला पैसा खर्च होईल पूर्ण. पैसा वाचवून ठेवा, चांगल्या ठिकाणी गुंतवणूक करा. लाभेशाचा स्वामी बुध ग्रह पहिले 22 दिवस स्वराशीमध्ये लाभेश लाभामध्ये. काय विचारावं, आईकडनं, बहिणीकडनं, भावाकडनं, मित्रांकडनं, नवे नवे शत्रूंकडनं सुद्धा आपल्याला मदत केली जातीये, असे फार दुर्मिळ योग अनुभवायला मिळतात. व्ययस्थानामध्ये गुरु महाराज उच्चीचे आहे. राजयोगामध्ये स्वतःच्या उच्चतम अशा अवस्थेला प्राप्त झालेले आहे. कुठेही जा, चमकल्याशिवाय तुम्ही राहणार नाही आहे. चरित्र सांभाळा. आपल्यासाठी शुभ अंक 2 आहे, शुभ रंग हिरवा आहे. शुभ दिवस 17 तारीख, 18 तारीख, 19 तारीख, 20 तारीख आहे. अशुभ दिवस 4 तारीख, 5 तारीख, 6 तारीख, 7 तारीख आणि 8 तारीख आहे. मंत्र देतो आपल्याला, ओम विष्णवे नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.